अध्यायांचा संसार भगवद्गीतांचा अध्याय 1 अर्जुन विषयी योग. अर्जुन कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पूर्ण आत्मविश्वासाने प्रवेश करतो. भगवान कृष्ण त्या सारथी आहेत. श्लोक 1415 अर्जुनने कृष्णास त्यांचा रथ कोणीही सोन्याच्या मध्यभागी उभा करण्यास सांगतो. अर्जुन शूल तोडण्यास मदत करण्यासाठी आलेल्या सर्वांना स्पष्टपणे पाहू इच्छितोय. श्लोक. भगवान कृष्णाने त्यांचा रथ कोणीही सोन्याच्या मध्यभागी उभा केला. श्लोक 14. आता अर्जुनने त्यांचे पूर्वज भीष्म, कुरु, द्रोणाचार्य, चुलत भाऊ, काका, सारसेरे आणि मित्र या सर्वांना पाहतो. श्लोक. आणि 26+17 हे ते सर्व आता मारले जाणार. या काढलेपणाने अर्जुनने अतिशय खिन्न होतो. नातेवाईकांच्या मान्यतेमुळे अर्जुन नीरस होतो व गोंधळून जातो. तो शत्रूकडून स्वतःला मारून घेण्यासही तयार होता. पण आता युद्ध करणार नाही असे कृष्णालाच सांगतो. श्लोक 32+74 फलश्रुती लक्षात घेण्याचे महत्त्व. मध्ये तू मोहातून, शरीर आणि नातेसंबंधातून मुक्त झाला आहेस. याचा अर्थ तुमच्या सर्व दुःखांचा नाश झाला आहे. तो कर्मफळांची आशा ठेवू नकोस. नेहमीच समाधानी आणि शांत राहा. तू मुलाबाळांबद्दल मोह बाळगू नको. त्यांना घरगुती सर्व कामे करण्याची सवय लाव. त्यांना अन्न स्वतः मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात हे कळून ते त्यांच्या शाळेतील विषयांचे उपक्रम पाहण्यापेक्षा त्यांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवा. त्यांच्या हुशारीपेक्षा त्यांच्या इतरांशी विनम्रपणे कसे वागायचे याकडे जास्त लक्ष असू दे. थोडक्यात सांगायचे म्हणजे महत्त्वपूर्ण म्हणून आपले कर्तव्य निष्ठापणे पार पाडू शकत नाही.